हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आहे प्राणा रिसॉर्ट. रिव्हर डेक रिसॉर्ट हे सुद्धा नाव आहे याचं. पुनावडेच्याच अगदी थोडं पुढे हे रिसॉर्ट बनलेलं आहे. रिसॉर्ट म्हणाल तर खूप असं मोठं रिसॉर्ट आहे, कारण तुम्ही बघाल की आपल्याला रिसॉर्टला जायला त्यांच्या अशा बग्गी कार, मिनी कार आहेत, त्याच्याने ते आपल्याला सोडतात. तर आतमध्ये वेगवेगळे सेक्शन आहे, रेस्टॉरंट आहे, हॉल आहेत बड्डे पार्टीसाठी, लग्नासाठी, रिसेप्शनसाठी आणि रेस्टॉरंट आहे. तर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथं ते आपल्याला सोडून देतात. आणि वेगवेगळे इथं रिसॉर्ट म्हटल्यावर तिथं छान असे ॲडव्हेंचरसुद्धा बनवलेले आहेत त्यांनी. बोटिंग वगैरे सुद्धा आहे, पण आम्ही रात्री गेलो होतो, सो आम्ही बोटिंग वगैरे ते बघू नाही शकलो, पूर्ण अंधार होता त्या साईडला. बाकी ॲडव्हेंचर्स वगैरे आहे, आर्चरी आहे आणि तिथं हॉर्स वगैरे ठेवलेले आहे. मुलांचं आकर्षण मेन असं छान मुलांसाठी खेळण्यासाठी झुले आहेत. आणि आम्ही इथं आलो होतो सर्व मैत्रिणी किट्टी पार्टीच्या. तर किट्टी पार्टीच्या आम्ही सोसायटीच्याच मैत्रिणी सर्व इथं गेलो होतो, 8 ते 10 जणी. आणि छान असा एन्जॉय केला. आणि काय काय खाल्लं ते सुद्धा दाखवणार आहे, फूड टेस्ट दाखवणार आहे. तर अगदी आम्ही सर्वात आधी घेतलं होतं मंचाव सूप. मंचाव सूप इज ओके ओके, म्हणजे खूप जास्त आम्हाला नाही आवडलं. नंतर आम्ही घेतली पनीर चिल्ली. तर पनीर चिल्ली इज वाव, खूप छान होती पनीर चिल्ली, खूप टेस्टी होती. आणि खूप सारं घेतलं होतं. नंतर घेतले क्रिस्पी कॉर्न, फ्रेंच फ्राईज घेतले मुलांसाठी. अजून नंतर पास्ता, टोस्ट वगैरे असं खूप सारं घेतलं होतं. आम्ही ठरवलं होतं की आज डिनर नाही करायचं, आपण आज हेच आयटम खाऊया स्टार्टर्सचे, कारण एकतर जेवण सर्वांचे फार कमी आहेत, जेवण लेडीजचे. सो जेवणासाठी एवढी भूक कोणाला नंतर नव्हतीच हे खाल्ल्यावर सर्व. तर थोडं खाऊन मग आम्ही पिझ्झा वगैरेची ऑर्डर दिली होती त्यांना, की मुलं पण पिझ्झा खातील आणि आपण सर्वसुद्धा खाऊ. सो पिझ्झाची ऑर्डर दिली, तर ते म्हटले थोडं 20 ते 25 मिनिट लागतील बनवायला. सो तोपर्यंत आम्ही म्हटलं थोडं एक्सप्लोअर करूया आजूबाजूला. तर साईडलाच लाईव्ह म्युझिकसुद्धा सुरू होतं. आणि हे आहे ॲडव्हेंचर त्यांचं समोरच बनवलेलं रेस्टॉरंटच्या. आणि त्याच्याच बॅक साईडला आहे पाणी आहे सर्व, म्हणजे त्यांनी जमवलेलं. तर तिथं आपण बोटिंग वगैरे सुद्धा करू शकतो. नंतर आम्ही केले स्पॉट बघून, जिथं तिथं छान असे स्पॉट वाटत होते तिथं आम्ही फोटोशूट केले सर्वांनी, फोटो काढले. आणि नंतर थोडं 1-2 रील बनवलं. असे आम्ही खूप जास्त धमाल केली. आणि या साईडला बघू शकता हे आर्चरी आहेत. तर हे दुपारी दिवसभर हे सर्व सुरू असते. यांचे पॅकेजेस आहे दिवसभराचे. तर पॅकेजेस तुम्ही इन्क्वायरी करून विचारू शकतात त्यांना, वेगवेगळे पॅकेजेस आहे ॲक्च्युली सर्व. तर आम्ही आम्ही तर फक्त डिनरसाठी गेलो होतो तिथं. नंतर आम्ही घेतला पिझ्झा आणि मी म्हटलं मी सर्व करते, कारण मला बनवायचा होता व्हिडिओ माझा. सो मी तो सर्वांना सर्व केला पिझ्झा, मुलांना पण आणि आम्हाला सर्वांना पण. तर पिझ्झा खूप छान होता, क्रिस्पी कॉर्नसुद्धा छान होते इथले. आणि मी आता सर्व मैत्रिणींना माझा पिझ्झा सर्व करून दिला होता. नंतर आम्ही घेतला होता रेड सॉस पास्ता. रेड सॉस पास्ता इज ऑल्सो ओके ओके. एवढा काही आम्हाला खास वाटला नाही, कारण घरी खूप जास्त टेस्टी बनतो आपला पास्ता. आणि आम्ही नूडल्ससुद्धा घेतले होते. रेड सॉस पास्ता, ब्रेड घेतला होता आणि हक्का नूडल्स घेतले होते. फ्राईड राईस घेतला होता. तर फ्राईड राईसही छान होता, हक्का नूडल्सही छान होते. मुलांनीसुद्धा छान एन्जॉय केला. आणि मला तरी इथलं म्हणजे 2-3 वस्तू सोडल्या तर बाकी सर्वच आवडलं, छान होतं. आणि नंतर आम्ही केल्या गप्पा, खूप साऱ्या गप्पा केल्या आणि आलो. तर प्राईस रेंज थोडी आम्हाला जास्त वाटली इथं. आणि पाणी बॉटलचं मला हे जास्त त्यांचं जरा हे वाटलं, की एक बॉटलवर त्यावर प्राईस लिहिली आहे ₹20. त्यांनी आमच्याकडून एका बॉटलचे घेतले ₹55. पण ठीक आहे, आता आम्ही गेलो तर एन्जॉय करायला आणि तो आम्ही केला. तर नंतर सोडायलासुद्धा ते आपल्याला त्या बग्गी कारने सोडून देतात आपल्या बाहेर. नंतर आम्ही असे फोटोशूट केलेले फोटोज तुमच्यासोबत काही शेअर करते आहे. तर आवडला असेल व्हिडिओ तर तुम्हीसुद्धा व्हिजिट करू शकता प्राणा रिव्हर डेक रिसॉर्टला. छान आहे रिसॉर्ट एन्जॉय करायला वन डेसाठी. थँक्स फॉर